हॅलो स्टुडंट्स, वेलकम. तर स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला हा सिविक्स जो पार्ट आहे, या पार्टमधला हा 4th चॅप्टर आहे, फंडामेंटल राईट्स पार्ट 1, म्हणजेच मूलभूत हक्क भाग 1. तर हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज म्हणजे थोडक्यात यावरची जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत हे डिस्कस करणार आहोत. तो स्टुडंट्स, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे असेच एक्सरसाइजचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. म्हणजेच पुढे जे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. चला स्टार्ट करूयात. याच्यामध्ये फर्स्ट, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय फंडामेंटल राईट्स? म्हणजेच मूलभूत हक्क म्हणजे काय? तर चला याचा आपण आन्सर बघूयात. इन दॅट फर्स्ट पॉइंट, डिमांडिंग वन्स राईट्स इज inciting on creating an atmosphere conducive to the development of the self as well as the entire society. म्हणजेच आता याचं मीनिंग बघा. डिमांडिंग वन्स राईट इज इन्सिस्टिंग ऑन क्रिएटिंग अन ॲटमॉस्फिअर कंडसिव्ह, म्हणजे स्वतःचे किंवा लोकसमूहाचा विकास होण्यासाठी जी मागणी, त्याचा विकास होण्यासाठीची परिस्थिती निर्माण करणे किंवा त्यासाठी मागणी करणे, हट्ट धरणे, यालाच हक्क मागणे असं म्हणतात. किंवा सेकंड पॉइंट, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज ग्रँटेड इक्वल राईट्स टू ऑल सिटिझन्स इन ऑर्डर टू क्रिएट दिस कंडसिव्ह ॲटमॉस्फिअर. त्याचबरोबर भारताचे जे संविधान आहे, या संविधानामध्ये अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिलेला आहे आणि यालाच दीज राईट्स आर फंडामेंटल राईट्स आणि यालाच मूलभूत हक्क असं म्हणतात. म्हणजेच स्वतःचा किंवा लोकसमूहाचा विकास होण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण करणे किंवा त्या परिस्थिती निर्माण होण्यासाठी तसा हट्ट धरणे किंवा मागणी करणे. ओके, तर यालाच म्हटलं जातं फंडामेंटल राईट्स. सेकंड आहे, नेम द अवॉर्ड्स दॅट आर कॉन्फर्ड बाय द गव्हर्नमेंट अपॉन पीपल फॉर देअर डिस्टिंग्विश्ड कॉन्ट्रीब्युशन इन डिफरंट फील्ड्स. आता म्हणजे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गौरवास्पद अशी ज्यांनी कामगिरी केलेली आहे, या कामगिरीसाठी गव्हर्नमेंट त्यांना कोणकोणते पदक देतं किंवा जे अवॉर्ड्स आहेत ते कोणकोणते अवॉर्ड्स देतं, हा क्वेश्चन आहे. आणि याचा आन्सर बघा, पद्मश्री अवॉर्ड आहे, पद्मभूषण अवॉर्ड आहे आणि पद्मविभूषण अवॉर्ड आहे. तर हे 3 अवॉर्ड्स आहेत. थर्ड क्वेश्चन, व्हाय इज इट प्रोहिबिटेड टू एम्प्लॉय चिल्ड्रेन अंडर 14 years of age in hazardous place? म्हणजे याचं मीनिंग बघा, जे 14 वर्षाखालील मुलं आहेत यांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी सक्तीची मनाई का केलेली आहे? याचा आन्सर आहे फर्स्ट पॉइंट, एम्प्लॉईंग चिल्ड्रेन अंडर 14 years of age in hazardous places can be dangerous. तर त्या 14 वर्षाखालील मुलांसाठी अशा धोक्याच्या ठिकाणी काम करणं हे धोकादायक आहे. Children may be grievously injured and they may even lose their life. तर लहान मूल जे आहे किंवा तिथे काम करणारी जी मुलं आहेत यांना धोका होऊ शकतो, जखम होऊ शकते किंवा त्यांचा त्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतो अशा धोक्याच्या ठिकाणी काम केल्यामुळे. टू प्रिव्हेंट द एक्सप्लॉयटेशन ऑफ चिल्ड्रेन अँड बॅन appropriation of any kind, it is prohibited to employ children under 14 years of age in hazardous places. त्याचबरोबर जे 14 वर्षाखालील मुलांचे शोषण होतं हे अवॉइड करण्यासाठी किंवा त्यांच्यावरती कोणताही असा जोखमीचा प्रसंग येऊ नये हे अवॉइड करण्यासाठी 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक ठिकाणी काम करण्यासाठी मनाई केलेली आहे. ओके, तर हे झालं याचा आन्सर. नेक्स्ट आपण फोर्थ क्वेश्चन बघूयात. व्हाय हॅज द कॉन्स्टिट्यूशन गिवन इक्वल राईट्स
टू ऑल सिटीजन्स. म्हणजे आपल्या संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क का दिलेले आहेत. ओके, सो लेट्स सी द आन्सर. फर्स्ट पॉइंट, वी गेट राईट्स ॲट बर्थ, म्हणजेच आपल्याला आपल्या जन्मापासून हक्क आहे. एव्हरी न्यू बॉर्न बेबी हॅज अ राईट टू लिव्ह. प्रत्येक नवजात जो बालक आहे त्याला जगण्याचा हक्क आहे. सेकंड पॉइंट, द एंटायर सोसायटी अँड गव्हर्नमेंट टेक्स एफर्ट्स टू एन्श्युअर दॅट द बेबी इज इन द बेस्ट ऑफ हेल्थ. तर त्या ज्या नवजात बालकाचा एंटायर सोसायटी म्हणजे तिथील जो लोकसमूह आहे किंवा शासन आहे, हे त्याची जी लाईफ आहे ही बेस्ट ऑफ हेल्थ झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असतं. त्याच्याच बरोबर थर्ड बघा, ओनली वेन ऑल इंडिव्हिज्युअल्स गेट प्रोटेक्शन फ्रॉम इनजस्टिस, एक्सप्लॉयटेशन, डिस्क्रिमिनेशन अँड डिप्रिवेशन will they be able to develop their skills and qualities. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा जर अन्याय, शोषण, भेदभाव जे आहे याच्यापासून जर त्याला संरक्षण मिळत असेल तर तेव्हा will they be able to develop. जर या सगळ्या गोष्टींपासून त्या व्यक्तीला जर संरक्षण मिळत असेल तर तसा व्यक्ती त्याच्यामधले जे स्किल्स आहेत किंवा ज्या क्वालिटीज आहेत या डेव्हलप होऊ शकतात. फोर्थ पॉइंट, डिमांडिंग वन्स राईट इज इन्सिस्टिंग ऑन क्रिएटिंग अन ॲटमॉस्फिअर कंडिसिव्ह टू डेव्हलपमेंट ऑफ द सेल्फ ॲज वेल ॲज एंटायर सोसायटी. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपला स्वतःचा किंवा स्वतःच्या बरोबर जो लोकसमूह आहे त्याचा विकास करण्यासाठी, तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी हक्क आहे किंवा तशी मागणी करण्याचा सुद्धा हक्क आहे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज ग्रँटेड इक्वल राईट्स टू ऑल सिटीजन्स इन ऑर्डर टू क्रिएट दिस कंडसिव्ह ॲटमॉस्फिअर. आणि तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारताच्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिलेला आहे. ओके, सो असे हे 5 पॉइंट्समध्ये आपण या क्वेश्चनचं आन्सर कंप्लीट केलेलं आहे. ओके, तर स्टुडंट्स तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड, प्रिपेअर अ पिक्चर स्ट्रीप ऑन द राईट टू लिबर्टी. स्वातंत्र्याचा हक्क याच्यावरती आपल्याला एक पिक्चर स्ट्रीप बनवायची आहे. तर ही अशा पद्धतीने बनवली आहे, राईट टू लिबर्टी. तर इथे बघा, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, तर भाषणचे स्वातंत्र्य आहे. फ्रीडम टू असेंब्ली पीसफुली, तर शांततेत एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आहे. फ्रीडम टू फॉर्म असोसिएशन ऑर युनियन्स, म्हणजे संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. फ्रीडम टू मूव्ह फ्रीली थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या प्रदेशामध्ये, भारतात तुम्ही कुठेही फ्रीली फिरू शकता याचं स्वातंत्र्य आहे. फ्रीडम टू रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया, म्हणजे भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही तिथे सेटल होऊ शकता किंवा वास्तव्यास राहू शकता. आणि नेक्स्ट बघा, फ्रीडम टू practice any lawful profession or carry any occupation, trade or business. तर भारतामध्ये तुम्ही कोठेही तुमचा जो व्यवसाय आहे किंवा व्यापार आहे, उद्योग आहे, हा चालू करू शकता, त्यासाठी फुल फ्रीडम आहे. तर अशी आहे ही राईट टू लिबर्टीसाठी आपण बनवलेली पिक्चर स्ट्रीप. राईट, नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन. करेक्ट अँड रीराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ओके, याच्यामध्ये फर्स्ट, नो वन गेट्स राईट्स ॲट बर्थ, तर त्यांनी सांगितलेलं आहे कुणालाही त्याच्या जन्मापासून हक्क नसतो. तर हे सेंटेन्स रॉंग आहे आणि चला आपण त्याचं करेक्ट सेंटेन्स बनवूयात. आन्सर, वी गेट राईट्स ॲट बर्थ, तर जन्मापासूनच आपल्याला हक्क आहेत, हक्क मिळालेले आहेत. सेकंड, गव्हर्नमेंट कॅन डिप्राइव्ह यू of a job by discriminating on the basis of religion, sex, place of birth,
while giving government jobs. म्हणजे सरकारी नोकऱ्या देत असताना सरकार हा त्याचं लिंग किंवा त्याचं जन्मस्थळ कोणतं आहे किंवा त्याचा धर्म कोणता आहे हे बघून नोकऱ्या देतं. तर याच्यासाठी करेक्ट स्टेटमेंट बघा. अकॉर्डिंग टू द राईट टू इक्वॅलिटी मेन्शन्ड in our constitution, the state cannot discriminate against any citizen on grounds of religion, sex, place of birth, and other grounds. Next आहे fourth question. Complete the following graphical description. ओके, आणि याच्यामध्ये हा चार्ट कंप्लीट करायचा आहे जो की आपण मगाशी बघितलेला आहे, राईट टू लिबर्टी, स्वातंत्र्याचा हक्क. तर इथं त्यांनी 3 पॉईंट्स ऑलरेडी दिलेले आहेत. जे अदर 3 पॉईंट्स आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. फर्स्ट तर आहे फ्रीडम ऑफ स्पीच, तर संभाषणाचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे. फ्रीडम टू असेंब्ली पीसफुली, म्हणजेच शांततेत एकत्र येण्याचा हक्क आहे. फ्रीडम टू फॉर्म असोसिएशन्स अँड युनियन्स, म्हणजे संघटना आणि किंवा संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. देन फ्रीडम ऑफ मुवमेंट. ओके, फ्रीडम ऑफ मुवमेंट म्हणजे भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही तिथे जाऊ शकता, याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. फ्रीडम ऑफ रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया, तर भारताच्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही सेटल होऊ शकता. आणि नेक्स्ट याचं स्वातंत्र्य आहे. आणि लास्ट वन आहे फ्रीडम ऑफ प्रोफेशन, तर भारताच्या क्षेत्रफळामध्ये किंवा भारतामध्ये तुम्ही कुठेही तुमचा व्यवसाय, तुमचा जो काही व्यापार आहे किंवा तुमचा जो काही उद्योग आहे हा चालू करण्याचं स्वातंत्र्य आहे. ओके, तर याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कळवा. थँक्यू.